आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। लोणावळा साकीनाका जळगावात मुलींना बोलावत फसवणूक केली, सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवलं, परराज्यात व्यापार करून मुलींवर लैंगिक अत्याचार, पुणे पार्टी प्रकरणी रुपाली चाकणकरांचे धक्कादायक खुलासे। प्रांजल केवलकरांच्या फोनमध्ये महिलांचे 1779 आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज, बऱ्याच व्हिडिओमध्ये केवलकर स्वतः दिसतात। रुपाली चाकणकरांचे आरोप, तर पुणे पार्टी प्रकरणासंदर्भात एसआयटी चौकशीचीही मागणी। माझ्या जावाईनं तसे उद्योग केले असल्यास फाशी लावा, मात्र रुपाली चाकणकरांनी पुराव्यांशिवाय बोलू नये। पोलिसांकडे कोणत्याही महिलांची तक्रार आलेली नाही, मुलींची तस्करी होत असल्याचा दावा केल्यानंतर खडसेंचे यावर प्रत्युत्तर। आमचा निर्णय घ्यायला आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत, तिसऱ्याची गरज नाही, तर इंडिया आघाडी संदर्भात कुठल्याही अटी शर्थी नाहीत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। गद्दारांच्या मताला मी किंमत देत नाही, गद्दार त्यांच्या मालकांना भेटायला दिल्लीत आलेत, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा। मनसेसोबत युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींना पायघड्या घालायच्या, हे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतं, काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच ठाकरेंचा पक्ष चालतो, उदय सामंतांची टीका। 15 दिवसात इंडिया आघाडी संदर्भात वेगळी बातमी देणार, दरम्यान शरद पवार हे पूर्णपणे भाजपचे हस्तक, प्रकाश आंबेडकरांचाही निशाणा। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा, विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना सूचना। शिंदेंच्या शिवसेनेतील सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस, शिंदेंच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस गेली, आमदार रोहित पवारांचा दावा।